आपण DMRचा सेकंड लिस्टचा कट ऑफ बघतोय. ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीचा आपण काल ओपनचा बघितला होता आणि त्याच्यामध्ये काही थोडे चेंजेस आहेत की फर्स्ट लिस्टमध्ये मी तुम्हाला जे पहिले दाखवलं तो फर्स्ट लिस्टप्रमाणे होता कट ऑफ. त्याच्यानंतर सेकंड लिस्ट रिवाईज झाली होती. ठीक आहे, तर तो सेकंड लिस्टप्रमाणे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले होते, जागा कमी करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, 70 जागा होत्या सेकंड लिस्टमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ओपनचा रिवाईज कट ऑफ एकदा बघा. त्यानंतर मी अदर कॅटेगरी सांगतो. सर्वसाधारण सेम 665 होत्या. सर्व भरल्या होत्या, जागा शिल्लक नव्हत्या. 1359 लास्ट डेसिमल 140.40 कट ऑफ होता फर्स्ट लिस्टचा. ठीक आहे, सेकंड लिस्टचा 70 जागा एक्स्ट्रा भरल्या, तर लास्ट SML आहे 1926 आणि 137.40 कट ऑफ आहे. ठीक आहे, महिलाच्या 603ला 603 भरल्या होत्या, 1304 लास्ट SML होता, 140.40 कट ऑफ होता. तरी पण सेकंड लिस्टमध्ये 32 भरल्या. NJ नॉट जॉईन. ठीक आहे, मी काल सांगितलं NJ काय नॉट जॉईन नाही, ते शॉर्टमध्ये दिले मी. 1942 लास्ट SML आहे आणि 137.06 कट ऑफ गेलेला आहे फिमेलचा. ठीक आहे, माजी सैनिकच्या 301 3 जागा भरल्या होत्या, 298 शिल्लक होत्या. 17987 हा SML होता आणि 106.10 कट ऑफ होता फर्स्ट लिस्टचा. 298 तशाच शिल्लक राहिल्या होत्या माजी सैनिकच्या, त्या तशाच शिल्लक आहेत. माजी सैनिकच्या जागांना आणखीन कन्वर्ट झालेले नाहीत, ते तशाच आहेत. त्याच्यानंतर पार्ट टाईमच्या 201 होत्या, त्याच्या जास्त शिल्लक होत्या 201. त्याच्यापैकी आता हे 2 उमेदवार त्यांना ठीक आहे मिळाले, कुठून मिळाले ते माहीत नाही पण मिळाले त्यांना. ठीक आहे, चला तर हे 2 उमेदवार आहेत ते पार्ट टाईमचे 24 त्यांचे SML नंबर इथे दिले मी 24914 आणि 26337. कट ऑफ गेलेला आहे 97.30. आता हे 199 जागा शिल्लक राहिल्या. ठीक आहे, 201 पैकी 2 जागा भरल्या, 199 शिल्लक राहिल्या. त्या 199 पैकी पण हे 31 जागा कुठे गेल्या मी सांगतो. H&O मी काल पण सांगितलं, H&O हँडिकॅप अँड ऑर्फन. ठीक आहे, हँडिकॅप आणि ऑर्फनला कुठल्या जागा दिलेल्या पार्ट टाईम आणि स्पोर्टच्या. ठीक आहे, तर ह्याच्यातल्या देऊन टाकल्या त्यांना 31 जागा, तर 168 जागा शिल्लक राहिल्या होत्या. ओके, चला नेक्स्ट. खेळाडू 101 जागा होत्या, 101 पैकी 82 भरल्या होत्या, 19 शिल्लक होत्या. 32,308 SML होता, 90.96 कट ऑफ गेला होता. 19 जागा शिल्लक होत्या, त्या 19ला 19 कन्वर्ट केल्या अगेन्स्ट सेकंड लिस्टमध्ये. ठीक आहे, अगेन्स्ट म्हणलं की कुठं गेल्या ह्या ओपनमध्ये 70मध्ये ॲड झाल्या, ते 70 तसं आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकल्पग्रस्त 101 होत्या, त्याच्यापैकी 95 भरल्या, 6 शिल्लक होत्या. 15,590 लास्ट SML 108.78 हा लास्ट कट ऑफ होता फर्स्ट लिस्टचा. सेकंड लिस्टमध्ये ह्या 6 शिल्लक होत्या, तर आता ह्या 6 शिल्लक होत्या, तर त्याला काय केलं ह्या 6. ठीक आहे, या 6 प्लस खाली भूकंपग्रस्तच्या 20 जागा शिल्लक राहिल्या होत्या. हे बघा खाली या भूकंपग्रस्तच्या 39 होत्या, 19 जागा भरल्या होत्या, 20 शिल्लक होत्या. 31,822 त्यांचा लास्ट SML होता, 91.80 कट ऑफ होता. तर ह्या ज्या 20 शिल्लक राहिल्या होत्या सेकंड लिस्टला, 20 पैकी काय केल्या ह्या 19 जागा ह्या मी असं वर दाखवल्या, ते प्रकल्पग्रस्तला दिल्या, ते एकमेकाला देतात, मी खाली सांगितलं होतं. तर हे ह्यांच्या 6 प्लस ह्या 19 ॲड झाल्या आणि टोटल अशा 25 जागा भरल्या प्रकल्पग्रस्तच्या. ठीक आहे, आणि 1 जागा शिल्लक राहिली होती. तर आता हे ह्यांचा कट ऑफ किती गेला प्रकल्पग्रस्तचा 23,541 SML लास्ट आणि 100.15 कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, तर आता हे जे 70 जागा आल्या होत्या कशा आल्या ते मी सर्व इथे सांगितलेलं आहे. 701पर्यंत हे सेकंड रिवाईज लिस्टनुसार आहे. ठीक आहे, 701 पर्यंत तुम्हाला नंबर दिसतील. 665 जागा होत्या, 36 एक्स्ट्रा आले होते. तर 36 कुठून आले, त्याच्यापैकी हे 19 आल्या, हे अगेन्स्ट स्पोर्टच्या ह्या जागा आल्या 19. ठीक आहे, त्याच्यानंतर 17 आहेत विदाऊट रिमार्कवाले. आता हे विदाऊट रिमार्क मी तेच सांगतो आहे की काल पण सांगितलं होतं पार्ट टाईमच्या जागा. ठीक आहे, माझ्या अकॉर्डिंग टू मी की जागा भरल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, आता काही जण म्हणतात तर तसं काही मेन्शन केलं नाही, लिहिलं नाही, पण तुम्ही विचार करा दुसऱ्या जागा आहेतच कुठं, सर्व तर जागा भरल्या, फक्त पार्ट टाईमच्या तर जागा आहेत ना. आता विदाऊट रिमार्क ह्यांनी, आता मी तुम्हाला प्रत्येक हे विदाऊट रिमार्कवाल्या पण किती आहेत ते पण दाखवतो मी तुम्हाला टोटल. तर आता पार्ट टाईमच्या बघा ओपनमध्ये जागाच किती होत्या, 168 जागा शिल्लक राहिल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यापैकी ह्या विदाऊट रिमार्कमध्ये समजा 17 गेल्या. मी तुम्हाला टोटल त्याचं पण कॅल्क्युलेशन एंडला दाखवतो की टोटल जागा किती गेल्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतर ओपन नॉट जॉईन. ठीक आहे, जे कॅन्डिडेट जॉईन झाले नाही त्याच्या 14 जागा होत्या. तर हे 36 + 14 हे 36 आणि प्लस हे 34. ठीक आहे, 36 + 34 हे दोन्ही मिळून किती झाले 70. ह्या 70 जागा भरल्या गेल्या, ह्या ओपनमध्ये जे भरल्या होत्या त्यात 70 जागा त्या होत्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता ओपन वुमन्स नॉट जॉईन. जे वुमन ज्या जॉईन झाल्या नाहीत त्या 32 जागा शिल्लक होत्या, त्या 32 वुमन्सलाच मिळाल्या.
ठीक आहे, ह्या 32 तिथून आल्या. त्याच्यानंतर अगेन्स्ट हँडिकॅप प्लस ऑर्फन. हँडिकॅप प्लस ऑर्फनच्या जागा मी सांगितलं कुठल्या देतात, पार्ट टाईम आणि स्पोर्टच्या. ठीक आहे, तर त्यांनी सगळ्या पार्ट टाईममधल्याच देऊन टाकल्या, स्पोर्टच्या सगळ्या राहिलेल्या कन्वर्ट करून टाकल्या. ठीक आहे, ह्या पार्ट टाईम 199मधून ह्या 31 जागा ह्या इथल्या गेल्या हँडिकॅप आणि ऑर्फनच्या. हँडिकॅप आणि ऑर्फनचे किती होते, त्याच्यामध्ये 27 हँडिकॅप होते आणि 4 ऑर्फन. ठीक आहे, म्हणजे आणि दिव्यांग. ठीक आहे, 27 दिव्यांग आणि 4 ऑर्फन अशा टोटल 31 जागा होत्या ज्या ह्याच्यातून दिल्या. ठीक आहे, क्लिअर. हे रिवाईज लिस्टनुसार ते ॲड करायचं राहिलं होतं की थोडं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, DMRकडून इतके वेळेस लिस्टमध्ये मिस्टेक झाल्यात, आपल्याकडून पण थोडं एखाद्या वेळेस होऊ शकतं कॅल्क्युलेशनमध्ये. ठीक आहे, चला. तर हे झालं तर आपलं ओपनचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघू आपण आज EWSची. ठीक आहे, EWSमध्ये बघा, EWSमध्ये हे फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट. त्याच्यामध्ये सर्वसाधारण जनरल जागा होत्या 135. फर्स्ट लिस्टमध्ये 135 भरल्या गेल्या. 6149 लास्ट SML आणि 123.48 फर्स्ट लिस्टचा कट ऑफ होता. सेकंड लिस्टमध्ये जागा शिल्लक नव्हत्या, तरी पण 88 जागा भरल्या. 88 कुठून आल्या हे मी इथं दाखवले. ठीक आहे, लास्ट SML किती गेल्या आहे, 7556 आणि कट ऑफ गेलेलं आहे 121.09. त्याच्यानंतर महिलाचं 124 जागा होत्या, 124ला 24 भरल्या, जागा शिल्लक नव्हती. 6274 लास्ट SML होता, 123.39 लास्ट कट ऑफ गेलेला होता. आता ह्याच्यामध्ये नॉट जॉईनची पण जागा भरली गेली नाही, वुमन्समध्ये काहीच भरली नाही. त्याचं रिझन की आणखीन भरपूर EWSच्या कॅन्डिडेट्सला ऑर्डर्स मिळायच्या बाकी होत्या, त्याच्यामुळे नॉट जॉईन वगैरे कोणी कॅन्डिडेट इथे मिळालं नाही, त्याच्यामुळे हे पण रिकामच राहिलं. ठीक आहे, नेक्स्ट माजी सैनिकच्या तर ठीक आहे सर्व रिकाम्याच आहेत. 62 फर्स्ट लिस्टमध्ये 62 शिल्लक होत्या, सेकंड लिस्टमध्ये पण तशाच 62 शिल्लक आहेत. त्याच्यानंतर पार्ट टाईम 42 होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, त्या 42ला 42 तशा शिल्लक राहिल्या. सेकंड लिस्टला पण तशाच शिल्लक होत्या 42, तर त्यांना काय केलं, कन्वर्ट केलं. अगेन्स्ट म्हणलं की कुठे गेल्या, ह्या जनरलमध्ये 88मध्ये ते ॲड झालं. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर खेळाडूच्या 21 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, सेकंड लिस्टमध्ये पण 21 जशा फर्स्ट लिस्टमध्ये तशाला जशा 21 शिल्लक राहिल्या होत्या, सेकंड लिस्टला त्या तशाच 21 राहिल्या. तर त्या 21पैकी 15 अगेन्स्ट कन्वर्ट केल्या. अगेन्स्ट म्हणले की या गेल्या कुठं, इथं ह्या 88मध्ये. ठीक आहे, ह्या इकडे गेल्या आणि ज्या 6 राहिल्या त्या 6 काय केल्या, हँडिकॅप आणि ऑर्फनला दिल्या. ठीक आहे, हँडिकॅप आणि ऑर्फन हे बघा इथं हँडिकॅप आणि ऑर्फनचं मी सांगितले किती होत्या, 5 हँडिकॅपला गेले, 1 ऑर्फनला, अशा टोटल 6 जागा त्या कुठून गेल्या, ह्या इथून गेल्या. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकल्पग्रस्तचं 21 जागा होत्या, त्यापैकी 9 भरल्या होत्या, 12 शिल्लक होत्या. 27412 हा लास्ट SML होता, 96.07 त्यांचा कट ऑफ होता. ह्या ज्या 12 शिल्लक राहिल्या होत्या त्या 12पैकी 4 कन्वर्ट केल्या अगेन्स्ट म्हणले की त्या कुठे गेले, याच्यामध्ये. ठीक आहे, 88मध्ये. ओके, चला. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तच्या 8 जशा तशा शिल्लक होत्या, त्या सेकंड लिस्टमध्ये 8ला 8 कन्वर्ट केल्या अगेन्स्ट म्हणले की त्या आपण इकडे गेल्या 88मध्ये. ओके, चला. तर हे मी टोटल 88चा हिशोब इथं पुढं सांगितलं आहे. 88 कसं बनलं, तर 88मध्ये बघा हे 224 तुम्हाला नंबर असेल, त्याच्यामधून 135 जागा होत्या, त्या मायनस करा, तुम्हाला 89 जागा एक्स्ट्रा मिळतील. आता हे 89मध्ये काय काय कॅल्क्युलेशन आहे, तर हे 42 आहेत ह्या अगेन्स्ट ज्या कन्वर्ट केल्या पार्ट टाईमच्या त्याच्यानंतर ह्या 15 स्पोर्टच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट हे 4 पॅपच्या अगेन्स्ट आणि हे 8 अर्थक्वेकच्या अगेन्स्ट. हे सोडून 19 आहेत ज्या विदाऊट रिमार्क आहेत. विदाऊट रिमार्क ठीक आहे, ॲज पर मी मला तर वाटतं की त्या सर्व पार्ट टाईमच्याच आहेत ज्या कन्वर्ट करून कॅटेगरीला दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता काही जण म्हणतात सर तसं काही मेन्शन केलं नाही, मी तुम्हाला ते एंडिंगला कॅल्क्युलेशन सांगतो, ते तुम्ही ॲग्री करा डिसॲग्री करा, ते तुमची मर्जी. ठीक आहे, पण जे मला समोर दिसते मी ते सांगतो आहे तुम्हाला. तुम्ही लिस्ट काढून बघा, त्याच्यामध्ये 19 तुम्हाला विदाऊट रिमार्कवाले दिसतील. टोटल असे 88 कॅन्डिडेट भरले गेले. आता हे टोटल 88 जागा कुठं गेल्या, त्या सर्व गेल्या ओपनमध्ये, ह्या अगेन्स्टमध्ये जनरलला मिळाल्या. ओके, आणि हे हँडिकॅपचं तर मी सांगितलं होतं, हँडिकॅप आणि ऑर्फनच्या हे टोटल 6 जागा कुठून गेल्या, ह्या इथून गेल्या. क्लिअर. तर त्याचा कट ऑफ EWSचा बघा, सेकंड लिस्टचा येत आहे 7556, 121.09 कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारणचा. क्लिअर, EWSचा. ओके, चला. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढल्या कॅटेगरी बघू.